गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्हाला माहिती का आज आपण कुठं आलेलो? मागचं वातावरण आणि हे पुढचं वातावरण बघून काय वाटतं तुम्हाला? गाईज आज आपण आलेलो आहे आपल्या गावाकडे नाही का, आणि आता आपण चाललोय आपल्या म्हणजे वावरामध्ये चाललोय ॲक्च्युली आपण नाही का. आता तिकडे आता म्हसोबाला जाऊ मस्त नारळ वगैरे फोडू. आणि त्याच्यात काहीच इकडं म्हणजे लोकांनी असे बंगले बिंगले बांधून ठेवलेले खतरनाक. सगळं बागावर आहे बरं का. सगळं म्हणजे टोटली पूर्ण बागावर आहे. बाग वगैरे नाही एकदम खतरनाक. जे लोक बाग वगैरे म्हणजे काढते ना त्या लोकांचे पण घर दाखवतो. कसं आहे गाईस, एकदम खतरनाक विषय आहे का नाही. म्हणजे गावाकडचं वातावरण म्हणजे खरंच बाहेर गावात. ॲक्च्युली मला इकडे यायला आवडतं. आपण कालपासूनच आलेलं आहे, बट आपण बहिणीच्या घरी थांबलो होतो आणि आता आपण चाललेलं आहे आपल्या शेतीकडं नाही का चक्कर मारायला. आणि म्हसोबाला पण आपल्या नारळ वगैरे फोडायचं आहे नाही का. बघा गाईस, हे जेवढे पण घरं आहे ना दिसतं का झोपडपट्टी टाईप, हे सगळे कोकणी लोकांचे घर आहे. म्हणजे हे लोकच आहे ना बाग वगैरे छाटतं नाही, द्राक्षे वगैरे काढायचं. हे यांची घरं असं ज्यांचे बाग आहे त्यांची घरं आहे. बघा बंगले दिसले एकदम खतरनाक. पर्यंत मला माहिती ना तिथपर्यंत का कोकणी लोक बाग छाटायला वगैरे येतात नाही का, बाग बीग काढायला असं. ते बघा आता आहे ना वावराकडे जाण्यासाठी असे रस्ते असते बघितले कसे आहे रस्ते. तणका आहे का नाही विषय ना. असे कामं चालते बघा, हे कोकणी लोक राहते हे असे कामं करते बघितले दिसले का. आणि आता आपण आलेलो आहे म्हसोबाला. हे माऊला आहे आणि हे म्हसोबा आहे नाही का. आता मस्त हार फुल वगैरे नारळ वगैरे फोडू इथं देवाला, कारण खूप दिवसानंतर आलो ना आपण त्याच्यामुळं. इथं लिहिलेलं आहे मूर्तीला शेंदूर लावून नाही असं, आणि कलर केलेलं आहे कधी 30/5/22 मध्ये. सो गाईज आता आपण आलेलो आपल्या वावरात. हे समोरचं जे वावर दिसते ना तुम्हाला, हे बघा हे वाला जे रोटर मारलेलं आहे ते आपल्या मोठ्या भावाचं आहे. आणि आपण जिथं आत्ता उभं आहे हे बघा हे वाला, हे तुमच्या भावाचं वावर आहे. आणि याच्या शेजारी त्या साईडला तिकडं आपल्या दुसऱ्या भावाचं वावर आहे नाही का, म्हणजे काकांचंच आहे ते पण. हे पण काकांचं, हे सगळ्यात मोठ्या काकांचं, मग पप्पाचं, आणि मग त्यानंतर लहान काकांचं आहे. यावेळेस आपला बाग नाही निघणार आहे वाटतं, कारण छाटलेल्या पावसाने आहे ना गाईज ॲक्च्युली एवढे तमाशे करून टाकले ना प्रमाणाच्या बाहेर नाही का. त्याच्यामुळे नुकसान खूप झालेलं आहे प्रमाणाच्या बाहेर. असंच त्याच्यामुळे चक्कर मारण्यासाठी आलो होतो आपण. का काय विषय काय नाही आहे बघा, आत्ता मागच छाटून टाकलेलं वाटतं. त्याच्यात सर्दी खतरनाक. पण गावाकडचं वातावरण मला एक नंबर आवडतं. काही पण म्हणा भारी वाटतं नाही का असं आलेलं इकडं. ट्रॅक्टर कसे मध्ये घुसतं दिसलं का. शेजारी पण एक वावर आहे बघा हे वाला बाग. यांचा बाग भारी झाला आहे पण यंदा, म्हणजे दरवर्षीच असतो. आपल्या याला काय झालं काय माहिती, फ्लॉप केला यंदा पावसामुळं. आणि बघा ज्यांचे बाग राहतात त्यांचे बंगले बघा कसे, आणि कोकणी लोकांचे घरं कसे होते बघितलं ना तुम्ही गाईज. सो गाईज चला आता जाऊ आपण पहिले इथं जाऊ काकांच्या घरी, तिथून निघू. काकूला पिंपळगावला सोडायचं आहे आणि आपल्याला पण पिंपळगावलाच काम आहे नाही का. आता फायनली आता आपलं इथलं काम झालेलं आहे पिंपळगावचं, आणि आता आपण ह्या लोकेशनला बघू शकते तुम्ही. तर गाईज आता आपण निघतोय आपल्या घरच्या प्रवासात. सो गाईज फायनली तुमचा भाऊ आलेला आहे घरी, आणि जे आली म्हणजे आता आपण गोडाऊनला आहे ॲक्च्युली. आणि गोडाऊनला यायचं कारण काय होतं माहिती गाईज, आपल्याला आहे ना एक एंट्री बीट आहे. म्हणजे हे बघा याला एंट्री बीट म्हणते ॲक्च्युली, दिसलं का. दिस इज एंट्री बीट. या एंट्री बीट घ्यायला आलो होतो आपण आपल्या गोडाऊनला. आणि त्यानंतर आता बसंतीमधून आपल्याला गाईज काय घ्यायचं, हां ड्रिल मशीन पण घ्यायची, कारण दादूला लागते. आता दादूला का लागते आहे हे तुमच्या भावाला माहिती नाही. आणि गाईज आज तुमचा भाऊ कसा दिसतो एवढं सांगा फक्त, कारण तुमच्या भावाने आज डायरेक्ट कटिंग आणि दाढी केलेली आहे. खतरनाक विषय डायरेक्ट काय अँटिक पीसमध्ये एकदम कटिंग केली आहे. पण दाढी यंदा आपण बारीक नाही केली. आता विचार असा चालू आहे, थोडं वयाने मोठा दिसला पाहिजे तुमचं भाऊ, दबदबा पाहिजे.
त्याच्यामुळे तुमचं मस्त दाढी विडी वाढवतोय नाही का. तर चला काही आता जाऊ गाडीत आणि गाडीतून आपण ड्रिल मशीन घेऊ तिथून. ओके, कारण इथं खूप अंधार आहे. 2 दिवसानंतर आज बसंती खोलतोय आपण आपली गाईस. 2 दिवसानंतर त्याच्यात आपल्याकडे काही डॉग्स आले. हे बघा, हाय मल्हार. हा मल्हार, ही मल्हारची वाईफ आणि हा मल्हारचा साला. नाही पोर काय वाटतं इथे. काहीच आपल्याला ड्रिल मशीन लागते ॲक्च्युली. ड्रिल मशीन कुठं आहे, ड्रिल मशीन किधर है, ड्रिल मशीन किधर है. हां हे बघा, ही ड्रिल मशीन. ड्रिल मशीन कुठं आहे आणि आपण ड्रिल मशीन कुठं सापडू राहिलो. तर चला गाईस, आता ही ड्रिल मशीन घेऊन घरी जाऊ. त्यानंतर जेवण करायचं आहे. जाम भूक लागलेली आहे, कारण मम्मीने घरी काय बनवले माहिती का, तांदळाचे ढिरडे आणि झिरका. खतरनाक आहे. दणका विषय आज. सो गाईज, आज आपल्याकडे खूप दिवसानंतर आहे ना कोण आलाय माहिती आहे का, तुम्ही विचार नाही करू शकत. आणि टेन्शन मध्ये आलाय आपल्याकडे फुल डायरेक्ट नाही का. म्हणजे आज आपल्याकडे स्टँडर्ड विकारी आलेलं आहे. बघा, बघू शकताय तुम्ही. कोणत्या तरी पोरीने धोका दिला वाटतं गाडीला. बघ चेहरा बघा ना, असा गळून गेला नाही का, डायरेक्ट चेहरा बिरा गळून गेलेलं. काय ते पाय साडलाय डायरेक्ट तो पूर्ण. कोणत्या पोरीच्या मागं लागून काय माहिती, काही खरं नाही. धन्य आहे या पोऱ्याचं. त्याच्यात मला म्हणतो म्हणे मोबाईल नाही वापरायला नाही. बघा, आणि आज भाऊनी लय मोठा खेळ करून टाकलाय. एक नाही 2 वेळेस ते पण. बघितलं कसा, कसला गोडा असतो रे. सो गाईज, तुमच्या भावाचं फायनली आता झालेलं आहे जेवण. आणि स्टँडर्ड भिकारी पण गेलाय त्याच्या घरी. आणि आपली हक्की पण झोपली. हे बघा इथं आहे बरं. हे बघा दिसली का कसं आहे, ब्लँकेटमध्ये झोपायला लागत आता, थंडी त्याच्यावर. तर चला गाईज, मी पण झोपतो आता, कारण काल माझी व्यवस्थित झोप नाही झाली. म्हणजे बहिणीकडे गेलो होतो ना, तर नेमकं तिथं झोप नाही लागली मला व्यवस्थित. आपल्या बेडची सवय आहे आपल्याला. चला बाय, गुड नाईट. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.